हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी एक वांग घेतलंय हे, आणि हे भरताचं वांग आहे मैत्रिणींनो, छान असं. तर हे वांग मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि असं चिरून घ्यायचे बघा. जरा आपल्याला चेक करायचे ते किडकं आहे की नाही ते. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला बघायचे किडकं आहे का काय आहे. तर किडकं बिलकुल पण नाहीये. हे दुसऱ्या साईडनी पण आपण कापून बघूया. तर पाहू शकता इकडनं पण किडकं नाहीये, म्हणजे वांग आपलं छान आहे, किडकं जरा पण नाहीये. तर थोडंसं आपल्याला इकडून पण कापून घ्यायचे आणि ह्या साईडनी पण थोडं कापून घ्यायचे. ते का कापायचं, आपल्याला चेक करायचं वांग किडकं आहे का नाही, आणि ह्याला चांगलं तेल लावायचे बघा. ह्या वांग्याला संपूर्ण तेल लावून घ्यायचे वांग्याला. तेल लावल्याच्या नंतर इथे गॅस पेटून घ्यायचे बघा, आणि गॅसवर आपल्याला ते वांग ठेवून घ्यायचे. असं छान मस्त भाजून घ्यायचे बघा. असं मध्ये आपण सुरीने कापलं ना तर लवकर ते शिजले जातं वांग, आणि आपल्याला समजतं पण ते किडकं आहे का काय आहे ते. त्याच्यामुळे असं मध्ये कापून घ्यायचे. इथे 3 कांदे घेतलेत मी मीडियम साईजचे, साल काढून स्वच्छ कांदे हे धुवून घेतलेले आहेत. कारण कांदे शक्यतो तुम्ही धुवूनच घ्या, काजाळी वगैरे असते कांद्याला, तर कांदा आपल्याला धुवूनच घ्यायचा आहे. आणि हे तिन्ही पण कांदे मी स्वच्छ असे एकदम छान बारीक चिरून घेणार आहे बघा. मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी तो कांदा मी छान बारीक चिरून घेणार आहे. ही पण रेसिपी मैत्रिणींनो खूप साधी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे, तेवढीच टेस्टी पण होणार आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व कांदा बघा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे मीडियम साईजचे 2 टमाटे घेतलेले, टमाटे पण स्वच्छ धुवून घेतलेले, आणि टमाटा पण आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचे बघा. शक्यतो भाज्या स्वच्छ धुवूनच घ्या. पाहू शकता अशा पद्धतीने टमाटा पण बारीक चिरून घ्यायचा आहे. टिफिनसाठी ही झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, जरा पण टाइम लागत नाही, झटपट होणारी आहे. तर नक्की ट्राय करून बघा, आणि अशा पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा, खूप छान होती. एकदा माझ्या पद्धतीने करा. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने तुम्ही करता ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. तसंच आपल्याला हे पण टमाटा कापून घ्यायचे बघा. दोन्ही टमाटे मी कापून घेतले स्वच्छ, आणि ती कोथिंबीर बघा घेतली मी स्वच्छ धुवून घेतली, ती पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची बघा. कोथिंबीर चिरून झालेली आहे आपली मैत्रिणींनो. पाहू शकता कांदा, कोथिंबीर, 2 टमाटे आणि लसूण भरपूर सारा ह्या रेसिपीला लसूण लागतो. अद्रक पण मी किसून घेतलेले आहे. तर इथे वांग आपलं बघा छान मस्त भाजल्या गेलेले आहे ना, तर त्याचं आपल्याला हे काळवरचं सर्व काढून घ्यायचंय अशा पद्धतीने. खूप मस्त होती मैत्रिणींनो ही रेसिपी, तुम्ही खरंच सांगते एकदा नक्की ट्राय करून बघा. तर सर्व मी वरचं बघा वांग्याचं हे काळं काढून घेतलेलं आहे, आणि काट्या चमच्याने आपल्याला हे असं मॅश करून घ्यायचंय बघा. आणि छान शिजलंय बघा, पाहू शकता तुम्ही, तुम्हाला दिसत असेल एवढं मस्त शिजलेलं आहे हे वांग. तर सर्व हे काढून घेतलंय बघा मी आता गर ह्याचा.
मैत्रिणींनो, लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच झालं पाहिजे. आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय, खूप मला बरं वाटतं, म्हणजे आनंद खूप होतो की माझ्या मैत्रिणी माझा व्हिडिओ पाहताय. इथे गॅस पेटवून घ्यायचंय बघा. आपल्याला गॅसवर मी कढई ठेवून घेणार आहे. कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1.5 पळी मी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तुम्हाला कसं तेल कमी जास्त लागतं त्याप्रमाणे तेल तुम्ही टाकू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला 1 चमचा तेथे जिरी टाकून घ्यायचे बघा. जिरी छान फुलली ना, त्यानंतर इथे लसूण टाकून घेणार आहे. मी भरपूर सारा लसूण घेतलेला बारीक चिरून एकदम. तुम्ही लसणाची पेस्ट पण टाकू शकता किंवा लसूण ठेसून पण टाकू शकता, तुमच्या आवडीवर. हे लसूण तेलावर छान परतून घ्यायचंय बघा. अशा पद्धतीने लसूण परतल्याच्या नंतर आपल्याला 3 मीडियम साईजचे मी कांदे बारीक चिरून घेतलेले ते टाकून दिलेत आणि कांदा पण छान तेलावर परतून घ्यायचाय. कांदा थोडा परतल्याच्या नंतर तिथे मी टमाटर टाकून घेणार आहे. 2 टमाटे मोठे मीडियम साईजचे मी बारीक चिरून घेतलेले ते टाकून दिलेत आणि कांदा टमाटा छान परतून घ्यायचाय मऊ होईस्तोवर बघा. त्यानंतर अद्रक टाकून घेतले. अद्रक थोडं मी किसून घेतलेलं. अद्रकनी कसं छान टेस्ट येते भाजीला. अद्रक नक्कीच टाका तुम्ही भाज्यांमध्ये, खूप चांगलं असतं शरीराला पण. थोडी कोथिंबीर टाकूया. तेलावर कोथिंबीर टाकली की ते कोथिंबीरीचा अर्क तेलामध्ये उतरतो, भाजीला टेस्ट खूप छान येते. हे सर्व छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचंय बघा. कांदा आणि टमाटा पण छान आपला मऊ झालेला आहे. खूप सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. आणि टेस्टी पण तेवढीच आहे. भाकरी सोबत चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता, एवढी छान होती. 1 चमचा मी इथे हळद टाकून घेतलेली आहे, छोटा चमचा आहे. त्यानंतर 1 चमचा धना पावडर टाकली बघा. 1 चमचा किचन किंग मसाला टाकलाय. त्या मसाल्याने आपल्याला भाजीला खूप छान टेस्ट येते. बेडगी मिरची पावडर कलरची, रंग छान येतो, 1 चमचा टाकलाय. आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे बघा. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तुम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे मसाले तुम्ही टाकू शकता. जेवढी भाजी असेल आपली त्याप्रमाणे मसाले टाकायचे अंदाजे. तर हे मसाले छान परतून घ्यायचेत आपल्याला तेलावर. छान परतल्याच्या नंतर आपण जे वांग मॅश केलेलं ते टाकून दिले. आणि हे वांग पण आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे, मिक्स करायचे, मस्त एकजीव झाला पाहिजे अशा पद्धतीने. एवढी भन्नाट होती ना ही रेसिपी मैत्रिणींनो. वांग्याचं हे भरीत खूप छान होतं. एकदा करून बघा. पुन्हा पुन्हा सांगते मी तुम्हाला. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. ते छान मिक्स करून झालेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचे बघा. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत ही भाजी छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. भाजी म्हणजेच हे भरीत वांग्याचं. त्यानंतर आपल्याला इथे शेंगदाण्याचं कूट टाकायचंय बघा. 1.5 चमचा मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे, कारण शेंगदाण्याच्या कूटाने भाजीला खूप छान टेस्ट येते. कोथिंबीर टाकून घेऊया भरपूर सारी. कोथिंबीर शेंगदाण्याचा कूट टाकून झाल्यावर हे भरीत छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. एवढं भारी होतं ना मैत्रिणींनो. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. सगळ्यांना आवडन घरामध्ये. सगळे तुम्हाला परत परत सांगतील की असंच भरीत बनव म्हणून. एवढं टेस्टी होतंय. छान मिक्स करून झालेलं आहे आपलं, पाहू शकता तुम्ही. तर मैत्रिणींनो, ही वांग भरीत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या शेअर करा.
आणि तुमचा सपोर्ट असाच राहू दे. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत बाय मैत्रिणींनो.